नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। हा भत्ताही वाढला, खात्यात पगार वाढून येणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते। सरकारने महागाई भत्ता DA वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। या पावलामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे, कारण सतत वाढत्या महागाईच्या काळात हा एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे। मित्रांनो, आपण बघूया की महागाई भत्ता वाढवण्याची गरज काय आहे। मित्रांनो, देशात महागाई सातत्याने वाढत आहे, त्यामुळे दैनंदिन खर्च वाढत आहे। कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी सरकार दर 6 महिन्यांनी DAचा आढावा घेते। पेट्रोल, डिझेल, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन गरजा यांच्या वाढत्या किमती पाहता ही वाढ आवश्यक आहे। मित्रांनो, आपण बघूया की यावेळी DA किती वाढलं। मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याची घोषणा केली आहे। ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे। DA वाढल्यानंतर नवीन महागाई भत्ता किती असेल याबद्दल आपण जाणून घेऊया। यापूर्वी 42% महागाई भत्ता दिला जात होता, आता ते 46% पर्यंत वाढले आहे। याचा थेट फायदा सुमारे 48 लाख कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांना होणार आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की पेन्शनधारकांना याचा काय लाभ मिळणार। मित्रांनो, निवृत्ती वेतनधारकांनाही DA वाढीचा थेट लाभ मिळणार आहे, कारण त्यांची पेन्शनही त्याच प्रमाणात वाढणार आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्या निवृत्ती वेतनधारकाला 30,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर पूर्वी त्याला 42% दराने 12,600 रुपये महागाई भत्ता मिळत होता। आता 46% वाढीनंतर त्याला 13,800 रुपये मिळतील, म्हणजेच पेन्शन 1,200 रुपयाने वाढेल। मित्रांनो, आता आपण बघूया की DA वाढीचा लाभ कोणाला मिळणार आहे। हा DA वाढीचा लाभ केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण सेवा कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी केंद्र सरकारच्या अनुरूप आहे त्यांना हे मिळणार आहे। पेन्शनधारकांसाठी ते फायदेशीर का आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, यामुळे वाढत्या औषधी आणि वैद्यकीय खर्चात दिलासा मिळेल, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, वृद्धांना आर्थिक सुरक्षा मिळेल। मित्रांनो, आता आपण बघूया की ही वाढ सर्वसामान्यांसाठी का महत्त्वाची आहे। मित्रांनो, DA दरवाढीचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार वाढले की त्यांची क्रयशक्तीही वाढते, यामुळे बाजारपेठेत मागणी वाढते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।